पीक विमा 2026 खरीप हंगाम या संदर्भातली आत्ताची या घडीची सर्वात मोठी बातमी आहे महाराष्ट्र राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांकरिता. तर बघा शेतकरी बांधव, 2026 मधल्या खरीप हंगामाच्या पीक विमा भरण्याकरिता ऑलरेडी 10 दिवसाची मुदत वाढवून देण्यात आलेली होती. या अगोदर 31 जुलै होती, त्यानंतर 10 दिवसांनी वाढवून 10 ऑगस्ट करून देण्यात आलेली होती आणि आज आता 16 ऑगस्ट आहे, वरी 5-6 दिवस झालेले आहे आणि आता महाराष्ट्र राज्यातील जवळजवळ सर्व जिल्ह्यांकरिता पीक विमा भरण्याकरिता अजून मुदतवाढ तारीख देण्यात आलेली आहे. परंतु सर्व ऐकून जा, पूर्ण व्हिडिओ पाहून जा. महत्वाचा विषय असा आहे की महाराष्ट्र राज्यातील आपल्या सर्व जिल्ह्यांमध्ये वेगवेगळी तारीख आहे. ही जी तारीख आहे ती एकच तारीख सर्व जिल्ह्यांकरिता नाहीये. तर मग कोणत्या जिल्ह्याकरिता कोणती तारीख आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्र. बघा कशासाठी झालं, काय झालं, किंवा मागच्या 10 दिवसामध्ये पीक विमा भरण्याचं प्रमाण वाढलं याच्यामुळे वाढवून देण्यात आली का, किंवा अजून काही आहे, किंवा खरोखर इथून पुढे खूप मोठं संकट आहे का, अल्निनोच्या संकटामुळे शेतकऱ्याचं नुकसान होणार यासाठी मुदत वाढवून दिली का, हे काही प्रश्न असतील. या प्रश्नांची उत्तर आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये या घडीमध्ये शेतकरी बांधवांकरिता खरीप 2026 पीक विमा याकरिता ही सर्वात मोठी बातमी आहे शेतकरी मित्रांनो. बऱ्याचशा शेतकऱ्यांना पीक विमा भरण्याची इच्छा दर्शवलेली होती 10 तारखेपर्यंत किंवा 10 तारखेच्या नंतर विचारत सुद्धा होते की आम्हाला पीक विमा भरायचा होता, पण आता तारीख झाली का, भरणार नाही का, आता चालणार नाही का. आपण त्यांना ते सांगितलेलं होतं तारीख झालेली आहे. तर बघा मित्र, सर्व जिल्ह्याची माहिती आपण घेणार आहोत, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती तारखेपर्यंत पीक विमा भरण्याकरिता चालणार आहे. तर बघा शेतकरी मित्र, कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा योजनेसाठी मुदतवाढ देण्यात आलेली या संदर्भातली ही सर्व माहिती आहे, सर्व जिल्ह्यांची माहिती आहे, ज्यामध्ये खरीप हंगाम 2026 करिता पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी यामध्ये सहभागी व्हावे याकरिता ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांना जिल्हा निहाय जवळपास 17 ऑगस्ट पासून तर ते 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ज्यापैकी आपण कोणत्या जिल्ह्याला किती तारीख आहे हे आपण सविस्तर पाहणार आहोत. राज्यामध्ये 10 ऑगस्ट पर्यंत 81,40,000 शेतकऱ्यांनी पीक विमा काढल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीने मिळत आहे. परंतु खऱ्या अर्थाने पीक विमा डॅशबोर्डवर जर पाहावयास गेले तर त्या डॅशबोर्डनुसार 41,28,000 शेतकऱ्यांनी जवळपास 80,77,000 अर्ज केल्याची माहिती मिळत आहे. परंतु अजूनही या संकेतस्थळावर माहिती अपलोड करण्याचे काम सुरू आहे, त्यामुळे हा आकडा अजूनही वाढू शकतो शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्र, कोणता कोणता जिल्हा आणि काय तारीख आहे ते आपण परत एक वेळ खऱ्या अर्थाने सविस्तर पाहून घेऊया. तर बघा शेतकरी मित्र, अहिल्यानगर या जिल्ह्याकरिता पीक विमा 2026 खरीप हंगाम भरण्याकरिताची शेवटची तारीख आहे 17 ऑगस्ट. सोबतच नाशिक जिल्ह्याकरिता सुद्धा 17 ऑगस्ट हीच खरीप 2026चा आताचा पीक विमा भरण्याकरिता जी तारीख आहे. सोबतच चंद्रपूर जिल्ह्याकरिता सुद्धा शेवटची तारीख ही 17 तारीखच आहे. या व्यतिरिक्त नांदेड जिल्ह्याकरिता सुद्धा 17 तारीख आहे. सोबतच भंडारा जिल्ह्याकरिता सुद्धा 17 ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे. ठाणे जिल्ह्याकरिता सुद्धा 17 ऑगस्ट पर्यंत शेवटची मुदत आहे पीक विमा भरण्याकरिता. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा खरीप 2026चा पीक विमा हा तुम्हाला 17 ऑगस्ट पर्यंत भरता येणार आहे. सोबतच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा 17 ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे. त्या व्यतिरिक्त संभाजीनगर जिल्ह्याकरिता सुद्धा पीक विमा खरीप 2026 भरण्याकरिता 17 ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे. संभाजीनगर नंतर यवतमाळ जिल्ह्याकरिता सुद्धा 17 ऑगस्ट 2026 ही खरीप हंगामचा 2026चा पीक विमा भरण्याकरिताची शेवटची मुदत आहे. ही झाली 10 जिल्हे, ज्या 10 जिल्ह्यांकरिता 17 ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे शेतकरी मित्रांनो. आता पुढचा जिल्हा आहे सोलापूर जिल्हा. तर सोलापूर जिल्ह्यामध्ये 20 ऑगस्ट ही खरीप पीक विमा हंगाम 2026 भरण्याकरिताची शेवटची मुदत आहे. सोलापूर सोबतच जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा 20 ऑगस्ट पर्यंत पीक विमा भरता येणार आहे. सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा 20 ऑगस्ट ही शेवटची मुदत आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा 20 ऑगस्ट पर्यंत पीक विमा आता भरता येणार आहे. अकोला जिल्ह्याकरिता सुद्धा 20 ऑगस्ट 2026 हीच खरीप पीक विमा 2026चा पीक विमा भरण्याची अंतिम मुदत आहे. सोबतच धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा 20 ऑगस्ट पर्यंत पीक विमा भरण्याकरिता मुदत वाढ मिळालेली आहे. सोबतच पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा 20 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला पीक विमा खरीप 2026चा भरण्याकरिताची मुदत मिळालेली आहे. तर बघा शेतकरी मित्र, 10 जिल्ह्यामध्ये 17 ऑगस्ट पर्यंत, या 7 जिल्ह्यांमध्ये 20 ऑगस्ट पर्यंत, आणि आता पुढील काही जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये म्हणजे परभणी जिल्ह्याकरिता 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. वर्धा जिल्ह्याकरिता 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 31 ऑगस्ट पर्यंत पीक विमा भरता येणार आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा खरीप 2026चा पीक विमा 31 ऑगस्ट 2026 पर्यंत भरता येणार आहे.
जालना जिल्ह्याकरिता सुद्धा 31 ऑगस्ट मुदतवाढ देण्यात आलेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा खरीप 2026चा आत्ताचा जो पीक विमा आहे तो 31 ऑगस्ट पर्यंत भरता येणार आहे. सोबतच वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा 31 ऑगस्ट पर्यंत पीक विमा भरता येणार आहे. बुलढाणा जिल्ह्याकरिता सुद्धा 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख असणार आहे. नंदुरबार जिल्ह्याकरिता सुद्धा 31 ऑगस्ट पर्यंत पीक विमा भरता येणार आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा 31 ऑगस्ट 2026 पर्यंत खरीप 2026चा पीक विमा भरण्याकरिताची शेवटची मुदत आहे शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्र, खरीप हंगाम 2026चा पीक विमा भरण्याकरिता या सर्वही जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या 3 तारखा देण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये काही जिल्ह्यांकरिता 17 ऑगस्ट पर्यंत पीक विमा भरता येणार आहे, काही जिल्ह्यांकरिता 20 ऑगस्ट पर्यंत पीक विमा भरता येणार आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये 31 ऑगस्ट पर्यंत पीक विमा भरता येणार आहे. आता खरोखर ज्यांची इच्छा आहे, जे इच्छुक आहेत, ज्यांचा राहिलेला आहे, ज्यांना भरावायचा आहे, त्यांना पीक विमा भरण्याकरिता बऱ्यापैकी मुदतवाढ मिळालेली आहे. सर्व्हर डाऊन होऊ नये, सर्व्हर पोर्टल चांगल्या प्रकारे चालेल या वेळेपर्यंत तुम्ही तुमचा पीक विमा भरून घ्यावायचा आहे शेतकरी मित्रांनो. ज्यांना नाही भरायचा आहे त्यांनी नाही भरायचा आहे, परंतु ज्याची इच्छा आहे, जे वंचित राहिलेले ते भरण्यापासून ते आता इथून पुढे पीक विमा भरू शकता शेतकरी मित्र. तर शेतकरी मित्र बघा, पीक विम्या संदर्भात ही होती सर्वात महत्वपूर्ण, सर्वात मोठी अपडेट आता या वर्षीची. तर आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना, शेतकरी पुत्रांना ही अपडेट, नवीन लेटेस्ट माहिती मिळेल याकरिता नक्कीच हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा मित्रांनो, जेणेकरून त्यांना सुद्धा ही बातमी मिळेल आणि हा व्हिडिओ तुम्ही त्यांच्यापर्यंत शेअर केल्याच्या नंतर ते तुमचे आभार मानतील मित्रांनो. पीक विम्याच्या शृंखलेमध्ये हा होता एक आपला अजून एक नवा व्हिडिओ. याच्या व्यतिरिक्त गेल्या 2-4 वर्षातला जो पीक विमा आहे त्या संदर्भात वेगवेगळ्या जिल्ह्याचं काय स्टेटस आहे, कधीपर्यंत कॅल्क्युलेशन होणार, रकमा दिसणार, कधीपर्यंत पीक विमा मिळणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार, कोणत्या सज्जा मंडळामध्ये मिळणार, किंवा काही वगळले गेलेले आहे का, त्याकरिता कोणी काही प्रयत्न करत आहेत का, त्यांचं स्टेटस काय दाखवत आहे, या सर्व गोष्टी संदर्भात अजून रोज माहिती गोळा करण्याचा माझा प्रयत्न आहे. मी माहिती संकलन करत आहे, अधिकाऱ्यांशी, कर्मचाऱ्यांशी, पीक विमा प्रतिनिधीशी संपर्कामध्ये राहून पाठपुरावा करत आहे, फॉलोअप घेत आहे. त्यानुसारच आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना पीक विम्या संदर्भात इत्थंभूत माहिती वेळोवेळी देण्याचा प्रयत्न करत आहे. तुमचे सुद्धा पीक विम्या संदर्भात कुठलेही काही प्रश्न असतील तर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर नक्कीच या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न विचारा, तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा, तुमचं मार्गदर्शन, सजेशन, सल्ला काय असेल ते सुद्धा सांगा, हरकत नसावी. तर बघा मित्र, अशीच विश्वासार्ह माहिती सर्वात अगोदर मी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवू शकेल याकरिता नक्कीच आपल्या चॅनलला, आपल्या पेजला, ज्याचं नाव आहे कृषक भारत कालाल NK अग्रवालला फॉलो करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या, लाईक करून घ्या, बेल आयकॉनचे बटन दाबून घ्या, जेणेकरून मी वेळोवेळी पोहोचवलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. तर बघा मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून पीक विम्या संदर्भात तुर्तास एवढेच. तर आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून पीक विमा खरीप 2026 संदर्भात ही दिलेली मुदतवाढी संदर्भातली खूप मोठी अपडेट, मोठी बातमी नक्कीच माझ्या इतर व्हिडिओप्रमाणे तुमच्याकरिता नक्कीच लाखमोलाची ठरेल, उपयोगी ठरेल मित्रांनो. तर मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या अखेरी सांगतो आणि त्यानुसार आणि त्यानंतर एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून हमखास 100% आणतोच. त्यानुसार भेटूया अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद शेतकरी मित्रांनो.